आता आम्ही आमच्या लोकेशनच्या सेकंडरी पार्टवरती चाललेलो आहे, जिथे एक गाव कसं असायला पाहिजे, गावचा एंट्रन्स कसा असायला पाहिजे ते इथून दिसेल तुम्हाला. बघू शकता हे गावाच्या आतमध्ये जाणारी वाट आहे, जी जिथं पृथ्वी विष्णू जे आहेत तिथं लोक कसे जातात आतमध्ये. आपण तिकडेच चाललोय. म्हणजे एक असंच कोणत्या घरासमोर एक काहीतरी जागांमधचा प्रोग्राम आहे आणि तिथे त्यांचा एक सिक्वेन्स असा डिझाईन केलेला आहे. तो गावाचा एंट्रन्स पार्ट हा आहे. तर हा जवळ ऊन भरपूर आहे, ते आम्हाला पण दिसते. दिसते तो पण का डोळे बोल अँडी आता कॅमेरा नेला, बोलतो ऊन भरपूर आहे. तर बोलतो मला पण दिसते. तयार झालेलं वाटतं ना, तयारच काढायचं का आपलं. थोडी शिवी हलतील भांडायला. कोण कोण शिवी? ऊन भरपूर आहे. जो वाडा आपण जो म्हणतो ना तो वाला आहे. बाहेरचं आउटर गेट पोल लागले ना ते वाले. ठीक आहे, त्याचा मेन गेट पकडू आपण आणि त्याच्याच समोर त्याचा एक स्टेज असतो ना, हा स्टेज नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या तनिषा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे नावळेमध्ये. नावळेच्याही वरती आलेलो आहोत. आम्ही इकडे रेखी करण्यासाठी आलो आहे. रेखी करता करता मला भरपूर काही गोष्टी दिसल्यात, जसं जुने घरं, जुने रस्ते. आणि आम्ही इथे आल्या आल्या काय खाल्लेत? काजू खाल्ले नाही आहेत. काजूचं जे बाटचं फ्रूट असतं, असं ज्यूस असतो, ते खाल्लेलं आहे आम्ही. अशा प्रकारे माझ्या सांगे सिद्धांत आहे. आम्ही इकडे कामासाठी आलो आहे, पण काम आमच्याकडून काय होत नाही आहे. राईट. आमचा भरपूर ऊन आहे. ऊन भरपूर आहे. आम्ही आमचे रुमाल वल्ले करून घेतले डोक्यावरती आणि सेकंडरी आम्ही बसची तर वाट बघतोय. जी बस येणार आहे ती बस पकडून आम्ही वरती जाऊ, थोडा टाईम स्पेंड करून परत तीच बस पकडून खाली येऊ आणि मग घरी जाऊन झोपून जाऊ.